आज सकाळी ना मी पिस्ता खाऊन माझी सुरुवात केली बिकॉज मी बदाम भिजत घालायला विसरले होते. त्याच्यानंतर मम्मीने लापशी पाठवली होती, मी ती गरम केली मस्तपैकी, दुपारी ती खाल्ली. गुड मॉर्निंग गाईज. तर मग आपण करूया आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात. तर मी ना खाकरा हे डब्यात पॅक करून ठेवते बिकॉज पाहुणे आले ते मी त्यांना दिलं, पण त्यांनी काय एवढं खाल्लं नाही. त्याच्यानंतर मी हे सगळे बॉटल पाण्याची भरून ठेवल्या फ्रीजमध्ये. भांडी लावायची बाकी होती ती लावली. मला ना भांडी घासायला कंटाळा नाहीत, पण मला भांडी लावायला इतका वैताग येतो ना खूप जास्त. त्याच्यानंतर मी मस्त फ्रेश वगैरे झाले होते, हेअर वॉश केले होते संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर मी आमच्या इशूचे कपडे चेंज करायला गेले बिकॉज तुम्हाला बोलले होते की मी दीदी आणि किरण घरी आले होते. तर इशूला मी जे कपडे आणले होते ते थोडेसे टाईट होत आहेत, तर त्याला ते चेंज करण्यासाठी मी घेऊन गेले. प्रतीकाला ऑफिसवरून मग आम्ही दोघं निघालो जायला. आणि इतकी थंड हवा सुटली होती ना, इतकं बरं वाटत होतं ना घराच्या बाहेर पडल्यावर मस्त. त्याच्यानंतर ह्या शॉपमध्ये आम्ही आलो, मी इथून घेतले होते. ते खूप मस्त आणि छान छान कपडे आहेत. जर तुम्ही असणार उरणमध्ये तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. त्याच्यानंतर मला हे आवडलं होतं, मी हे घेतलं होतं इशूसाठी. मी आणि किराने चॉईस केलं होतं, पण हे टाईट होते. तर त्याच्यामध्ये मी त्याला आहे का विचारते तर तो नाही बोलला. तर मग दुसरं मी चेक करत होते, तर मला एक दुसरा हा पीस आवडला होता. छान होता, टी शर्टचा लाईट कलर होता. पण आणि आमचा इशू फार जास्त बोलतात ना फेअर आणि इतका क्यूट आहे ना, त्यामुळे त्याला कुठलाही कलर सूट होतं. तर मग त्याच्यानंतर दुसरा आला, तो बोला नाही त्याच्यामध्ये आहे, तर मी तो घेतला. त्याच्यानंतर मी शोरमा खायला गेले. इथला शोरमा खूप जास्त मस्त लागतो. मी एक फूड व्लॉग पण टाकणार आहे लवकरच. त्याच्यानंतर उद्या गुरुवार होता म्हणून मी हार वगैरे सगळं आणून ठेवलं होतं, कारण की साईबाबांचा फोटो आहे आमच्याकडे, त्यामुळे त्याच्यासाठी मी हार वगैरे सगळं आणून ठेवलं. आणि ना फ्रीज पण एकदम व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही खारी आणली होती, ही पप्पांना पहिले आणायचे. समोसा खारी आम्ही त्याला बोलायचो, कारण की आमच्याकडे तर समोसाच्या आकाराची मिळायची. कोणाला आवडते ती नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मी एकटीच होते घरी, कारण की प्रतीक बाहेर गेला होता फ्रेंडसोबत, त्यामुळे त्याने मला सूप आणून दिला नाही, लॉलीपॉप. मग जेवण नको बनवू बोललं. मी बोलले चालेल. तसंही मला फार कंटाळा आला होता आणि मी शोरमा खाऊन आले होते, म्हणून त्याने मला सूप आणून दिला. आणि मस्त टी व्ही बघत, नेटफ्लिक्स बघत सूप पिला आणि समोसाच बोलते लॉलीपॉप खाल्लं. आणि ते लॉलीपॉप इतके मस्त लागतात ना, खरं सांगते, इथले लॉलीपॉप एकदम टेस्टी लागतात. तुम्ही कधी आले ना माझ्याकडे तर मी तुम्हाला नक्की हे लॉलीपॉप खायला देईल. म्हणजे दीदी आली होती आणि किरण, तिला इतके आवडले ना दोघींना, खूप मस्त झाले होते ते. आणि त्याच्यानंतर मग आता काय, मी सकाळी मॉर्निंग शिफ्ट केली होती, त्यामुळे माझं लवकर लॉग ऑफ झालं होतं, काही टेन्शन नव्हतं, एकदम सॉर्टेड होतं. मला जायचं होतं ॲक्च्युली बाहेर वहिनीसोबत, पण त्या नव्हत्या, त्यामुळे मग मी कॅन्सल केलं आणि मी एकटीच बसलेले टी व्ही बघत. मला ना नेटफ्लिक्स वगैरे फार जास्त आवडतं. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.